ना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या अफेअरच्या वेळेला किंवा लग्नानंतर असे एक लोचा मुमेंट घडली असेल जी आता तुम्हाला प्रेक्षकांना कॅमेऱ्यासमोर सांगावीशी वाटेल? रोमॅन्टिक सीन करून आलो की आमच्या घरात लोचा असतो. मग 2 दिवस बोलणं नाही, अबोला कारे अबोला कारे दुराबा. मग पिरियड असतो ना की हिरो हिरोईन एक महिनाभर लांब असतात, मग एक 2-4 दिवस रोमॅन्टिक सीन असतात. मग त्या 2-4 दिवसाच्या रोमॅन्टिक सीन मुळे त्याच्या पुढचे 4-8 दिवस आमचे ड्रामा चाललेला असतो आमच्यामध्ये. जे की खरं तर व्हायलाच पाहिजे ना. मग कसं मनवतो मग ते रुसवा फुगवा कसा काढतोस? ती लोचा मुमेंट झाल्यानंतर कसं तरी ते टॅकल करायला पाहिजे. टॅकल नाही ते, जोपर्यंत तिने मनातून काढत नाही ती स्वतःहून, तोपर्यंत ते मनातून निघत नाही. आपण आपले भोळे भाबडे प्रयत्न करत राहायचे का ग, आहे ना? नाही नाही पण हिलाही नाही आवडत ना, रावीलाही नाही नाही आवडत आवडत. ती जेव्हा तुला बघते स्क्रीनवर असं दुसऱ्या व्यक्तीसोबत. टच केला की म्हणजे नो डोंट टच. ते सांगते की डॅडूने फक्त तुझ्या आणि माझ्याच हेअरला हात लावायचा, तिकडे नाही हात लावायचा कोणाच्याच हेअरला, असं करायचं नाही. आणि हगे हगे तर अजिबात ते हगला मी तिला हगे हगे म्हणते, सो ते अजिबात करायचं नाही, फक्त राहुल आणि मम्मालाच करायचं. बापरे. सो ती पण आहे थोडीशी पॉझिटिव्ह असं मला वाटतंय बाबाच्या बाबतीत. पेक्षा ही पॉझिटिव्ह आहे. रावी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे व्हिडिओ कॉलवर हिला पप्पी देऊ देत नाही, फक्त तिची हिंमत काय तिने पप्पी द्यावी. डॅडाला कोण पप्पी देणार? डॅडाला कोण देणार? बाकी कोणी नाही ना. मम्मा देणार पण गोड आहे रावी. आणि मगाचपासून सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये तिचे एक छान ती स्वतःच खेळते, रमते आणि तिचा एक वेगळा झोन सुरूच आहे. आणि आमच्यासाठी पण तो एक एंटरटेनमेंट झोन आहे, कारण ती कॅमेऱ्याच्या मागेही बऱ्याच गोष्टी करते आणि कॅमेऱ्याच्या मध्ये तर अगदी मस्त इकडून तिकडून हिंट आहे. रावी तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे, तू पोएम ऐकवणार आहेस ना? पण रिंगा रिंगा रोजे तू बोल. इथं लाव. ठीक आहे, लावला. पुढे बोल पुढे. जाऊ दे, अर्धच द्यायचा आता, अर्ध बोलले अर्धच द्यायचं. अर्धच देव. वाव, मी जिंकले. यस, मी जिंकले आज. या जेवढा माझा वेळ चाललेला रावीला एक ते आपण म्हणतात ना की एक लाच देऊया एक प्रकारची, आणि रावीकडनं थोडंसं काहीतरी करून घेऊया. रावीने माझा पचका केलाय आणि मला म्हणाली, मी तिला छान मोठं चॉकलेट घेऊन आली. चॉकलेट मी नाही खात, मग आता मी मम्माला देते. ओके, हे मम्मासाठी, मम्मा खाई. घेऊ मी? नाही, रावीला नाही आवडत. रावीला नाही मम्माच्या हातात आलं म्हणून तिने घेतलं. हो. सो धमाल आली या इंटरव्ह्यू मध्ये. आणि लव्ह गेम लोचा, खरं तर लव्ह सेगमेंट आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण छोट्या छोट्या कुरबुरी आम्हाला ऐकायला आवडतात. गेम मध्ये आम्ही तुम्हा दोघांचं ट्युनिंग पाहिलंय. खरं तर ते आम्हाला कधी तसं दिसत नाही की तुम्ही कसे एकमेकाला समजवता, काय करता, कसा राग व्यक्त करता, कसं प्रेमाने समजवता, त्या गेम मध्ये आम्हाला समजलं. आणि लोचा मोमेंट तर तुम्ही सांगितलीच, पण खरी लोचा मोमेंट मला असं वाटतं रावीने एक मस्त लोचा मोमेंट केली. म्हणजे तिने सगळं अंग जे काही रंगवून टाकलंय, ती तिच्या ह्याच्यात तिने अख्खा हात रंगवलाय, तिने तिचं टी शर्ट पेंट केलेला आहे. तिने एक मस्त लोचा मुमेंट या दोघांसाठी क्रिएट केली आहे, कारण ते परमनंट मार्कर आता काही जाण्याची चिन्ह नाही आहेत. बरं, ते फक्त रावीने तिच्या टी शर्टवर नाही केलंय, तर तिने रुपालीच्या साडीवरही केलंय आणि विजयच्या शर्टवरही केलेलं आहे. सो ही खूप मोठी लोचा मुमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. लोचा मुमेंट नाहीये, तिने नाही करायचं तो कोणी करायचं. मस्ती. पण छान वाटलं तुम्हा दोघांची गप्पा मारून बऱ्याच दिवसांनी, आणि असेच छान राहा, मस्त राहा. आमच्या शोमध्ये सहभागी झालात त्यासाठी खरं तर खूप खूप आभार, आणि खूप वेळ आम्हाला दिलात त्यासाठी खरं तर तुमचे खूप खूप आभार. आणि भेटूया पुन्हा. खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडनं तुम्हाला. थँक्यू.